हे पाहिले का 3 शूटर डिझेल दाखवून रावले येरत पाहिला का भैया रोडला झोपत ये बाय किती भयंकर दिसतोय डायरेक्ट स्टिंग घेऊन आलाय आम्हाला इकडे भैया कुठे अरे लचकला होता मेन्शन नाही युट्यूब वर जाणार तू याला म्हणते नमस्कार भावनो तर आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगची सुरुवात होऊ राहिली आरोली मधून तर आपण शिवणीला खाली गेली शिवणीहून डायरेक्ट आरोलीला आलेलो आहे तर आता किती वाजले तुम्हाला 4 वाजलेले तर 4 वाजले तर आपण आता पंप आलेलो आहे का तर डिझेल टाकायचं आहे आपल्या गाडीत डिझेल एवढं आलोच खाली पहिले किती आहे नाही म्हणलं तरी 5 ते 6 हजाराचं आहे अजून टाकू आपण नाही का तर आपलंच झालेलं आहे 15,000 डिझेल पूर्ण बघितलं तिकडे 91 रुपये रेट आहे आपल्याकडे 90 आहे तिकडे 1 रुपयाने जादा आहे का 1 रुपयाला जादा आहे ना जास्त आहे का हा म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा 1 रुपयाला जादा होता आणि आत्ता पण तेवढंच तर याला घेऊन लावून जातात बिल काय गरज नाही बिल काय गरज नाही फक्त फोटो घेतो एक नाही का नाही माझा वरले सुट्टेच मोकार दिली तिने 50-50चे काय 15,000 डिझेल झालं भैयाचं पेमेंट सुद्धा करून टाकलं 15,000 रुपये डायरेक्ट कॅश कोणाचा चॉईस नंबर असा भाई बरोबर आहे ना हे बाई हे 3 आहे आणि ते 12 तर हातपाय घेतो धुवून नाही का हाय पंप पाणी तर नाही तर पाणी सुद्धा पाहायला भेटत नाही तर काय ठिकाणी एवढे वारलीतलं पंप जरा सोय भारी आहे बाकी काही दुसरे पंप होत ते बी नाही तुझे नुसतं डोकं धुवून घ्यायचं चांगलंच गार खाली आवड घालायला काही नाही आलो मी गाडी बशी समोर बसल्यावर चालायला इथून काय 5-6 किलोमीटर जायचं आहे आपलं डोकं तिथे घेतो खूप नाही का तुम्हाला माहिती अवतारलाच घाण घालता बघितलं का अवतार कसा दिसतो जाऊन द्या एकदम डेंजर टॅटू कसा आहे अरे दिसा कसा बट टॅटू असा टाइमपास काढला होता आपण तो आपल्याला काय हवस नव्हती सगळं टाइमपास म्हणून घेतला काढून आता डायरेक्ट पार्टीवाडीच्या दारात जाऊन थांबू तर चहा बी घेऊन येऊ कारण आता टाइम झालेला आहे भरायचा तर तुम्हाला दाखवतो काही वाजले किती माहिती का 4 वाजलेले आणि आता म्हणजे नाही 4:21 झाली फार आता भरायचा टाइम तर थोडक्यात पक्का झालेला आहे तिथे गाडी लावून द्यायची भारे वगैरे बांधतील तिला म्हणजे साईडला जे बांधायचे ते बांधून घेतील त्यांचा भरायचा टाइम काय असेल तो असं 7:30 सोडणार असं नियोजन राहतं त्यांचं तर आज आपली दुसरी गाडी नाही का मंडी रॉकेटला आहे 9275 पुढे मंडी रॉकेट नाही का दोन्ही संघच राहणार तर पहिली पण भरणार आणि आपण आरोली पण भरणार तर तिची आपली गाठ पण होणार आणि भेट पण होईल तर चला तर जाऊ आरोलीमध्ये ठेप्यावर जाऊ आणि गाडी लावू तर आता हे बघितलं काही लोकेशन असं आहे तुम्ही आलेलेच असाल नाही का इकडं बाकी काय अडचण नाही नदीला पाणी सुद्धा इकडं एक काय विषय काय नको लय दिवसात पडेल गाड्यावालेलं आहे
झाडू घेऊन झाडून घ्या म्हणजे. तर भावांनो आपण आलो लोकेशनवर. हाऱ्या बांधायचं काम चालू आहे मामा त्यांचं. सो मामा उभा आहे खाली. तर आपल्याला हे झाडायचं सगळी घाण नाही का. समोर सुद्धा मक्कर घाण झालेली. काय बाकी काय नाही, प्लाऊड खराब व्हायचं त्याच्यामुळं झाडून घेऊ. गाडी बिडी झाडून झालेली. आता हे लेबर बसून राहिले गाडीमध्ये. तर हे तिघं चौघजण आपल्या संग येणार आहे. सोमामाचं काय सांगते येणार नाही. सोमामाला इथं थांब म्हणलं तर थांबाच लागत नाही का तर कालच्या ट्रिपला सुद्धा इथं थांबवलं होतं. त्यांना काय समजून दिलं नव्हतं. तेव्हा सुद्धा का बरं माहिती का त्यांचे लेबर जादा राहते त्याच्यामुळं. तर तू मग जाऊ आता इथून निघू. आता इथून पुढं यू टर्न करायला जागा आहे समोरच्या बिल्डिंग पाशी नाही का. निळ्या टेम्पो इथं कट पॉईंट आहे तिथं. तर आले अजून लेबर. आज डायरेक्ट मिरचीच्या बागामध्ये आगमन आहे. तर हे बघ पिलू इथं लावेली समोर. पिलू आज डायरेक्ट मिरचीच्या वावरात म्हणजे डायरेक्ट शेतामध्ये भरायसाठी. आता मिरची पहिली काय डायरेक्ट फ्रेश मिरची हिला. तर अख्खा जिकडं नजर त्यांच्याकडे मिरचीच मिरची. पुढवर बघा तुम्ही अख्खी मिरची. इथं पलीकड सुद्धा मिरची. तर लेबरांना गाणी ऐकायचे होते पोरांनी गाडीत गाणी लावून दरवाजे उघडे करून दिले. कसं आहे मिरचीचा बाग. हा उचल. अरे लचकला होता. हा चल उचल याच्यातच गाडी तू. हा उचल. अरे मेन्शन नाही युट्यूब वर जाणार तू. याला म्हणते किंग. तर इथं विशिकच गोणे आहे ज्यादा काही नाही. बाकीच्या दुसरीकडे भरायचे आहे. याच्या अंगात लयच मस्ती आलेली नाही का. घरच्या भाकरी खाऊन इकडे यांना देव राहिलाय. हा बळच नको ताकद दाखवू संध्याकाळी पोटात दुखो ना. मग काय हा डायरेक्ट पिकअप चालवायचे आपल्याला. तर शेड म्हणला पिकअप घेऊन या. तर आपण आलो आता पिकअप न्यायला. ही आलो पिकअपच्या जवळ. यो बास आज डायरेक्ट मंडी पिकअपची मंडी करणार मी. तर आता हिला चालू करतो. फर्स्ट टाइम पिकअप मध्ये बसलोय. त्याचं हँडब्रेक आहे की काही. तर इसको लगाया मैंने रिवर्स. तर थांबा आधी मागा घेतो वो. बाय हिथं पिकअप लावून दिलं नाही का. तर भावांना आपण आता जी पिकअप चालवली का इथं रिवर्स लावली. तर शेटना जरा जास्त मनाव घेतलंय. समोर पिकअप आणून उभा केली. आणि इथं समोर शेट उभे संतू शेट. तर आपली गाडीला अजून लई फक्त मोजून 20 मिनिटं आता झालेले. किती आहे साधारण आपला मोबाईल कोण चालू आहे ना. हा 6:15 लई तरी 6:30. मग काय भाव डायरेक्ट मंडी टच रॉकेट फुल धिंगाणा करायचा आजच्या ब्लॉकमध्ये. तर चला. तर पप्पू आहे पाहिला कसा पाणी मारू राहिला आहे. कागद उचला ना तरी पाणी. कागद टाकेले आपला तरी पिवळा कागद दिसतो का. तिथं कागद टाकेले तरी पाणी मारू राहिला. तर खाली नसतं पाणीच झालंय गाडीच्या. तर फास्ट मंडीला एकदाच पाणी मारलं होतं. स्लो मंडीला 1-2दा. तर 10 ते 15 गोण्या राहिलेल्या आहे. हे आपला पप्पू शेट वर पाणी मारत होता घेऊ. बिल्टी झालेली आपली एकदम रेडी. तर जाळी बिळी मारेले. फक्त आता गाडी वळून घ्यायची लगेच निघायचं. किती 211 बोरी डाली उन्होंने. तर आपण आता नाही का रामटेक रोडला आहे नाही का 12 घंटे भरून खाली विकून यावं लागत. तर हे समोर एक मिरचीची गाडी भरलेली MH30. कुठलं काय नो पुणे किंवा मुंबई असं नाही तर असं संभाजीनगर. गाडी एकदम संभाजीनगरची तिथं बनवलेली वाटते. कॉफी नाही का आता तिथंच बनवते या गाड्या. तर बारीक असे टून आहे मोकार या रोडला. त्याच्यामुळे आपण काही प्रत्येक वेळेस इथं का ब्लॉक वगैरे शूट करीत नाही का. तर आपल्या गाडीचा स्पीड राहतो 40-50च्या पुढंच. आणि त्याच्यामुळं काय होतं गर्दी आहे ते सगळं पाहून हे करावं लागतं नाही का. तर पाहिली का मिरची. अरे यार त्याच्या पुढं गाडी चालू आहे त्याच्यामुळे तेवढा दम्मान चालली इकडं. तर मग काही नाही. तर भेटू पुढल्या रोडला मेन रोडवर. तर आपण आलो आता कणांच्या जवळ
कानांना इथं थोडं रस्त्याचं किंचित नॉर्मल काम चालू आहे, त्याच्यामुळे झाले का गाडीत लई जापतं ते मग अण्णा बंडी कुठं चालला काय नाही इकडं लगातार 80 रॉकेट 80. तर हे पुलापाशी आता इथं सुद्धा चौकात इतक्या गाड्या राहते ना मोकार. कधी कधी ट्रॉफिक होतं इथं, रेल्वे फाटक आहे ना आणि कोळशाच्या गाड्या भरायच्या इथं, त्याच्यामुळं नाही का. तर हा हवाय तो चौक तो इथं. तर आता पुढं थोडंसं नाही का गर्दी आहे. तर आपला रोड माहितीच आहे तुम्हाला, रिंग रोड नागपूर. तर पब्लिक हा रिंग रोड आहे. तर रिंग रोडला आपण नाही का लवकर आलेलो आहे. 1 तासात रिंग रोड पास करून घेतला का तर लगातार आपण खालच्या रोडला सुद्धा 80 नाही. फक्त एवढाच विषय काय, 2 व्हीलरवाल्यांची तकलीफ थोडी फार राहते, लई नाही 19-20. तर आता बसवाला हे थोडी साईड दिली तर नशीब नाही देणार, ते साईड तर देणार नाही. समोर हात काढ चला. आणि त्याच्यात आपल्या मामाला नाही का जिओचं सिम कार्ड पोर्ट केल्याच्या नंतर त्यांना एक हेडफोन फ्री भेटलेलं आहे. ते कधी 24 तास कानातच राहतं. तर पाहू जाऊन द्या एकदा हे 2 व्हीलरवाल्यांना पास करून घेऊ. पाहिलं का प्रत्येक टायमासारखं आज सुद्धा जाम लागला इथं. तर आता आपल्याला मध्ये घालायची, गाडीवाल्यानं घालून दिली तर नशीब. भाई 5 मिनिटं थांबा. तर घातली आपण मध्ये, या भावाने जरा मदत केली नाही का मध्ये घालायला, बाकीचे घालून देत नाही. तर इकडे पाहिलं का दोन्ही बंद आहे. तर ते समोर एक गाडी आली म्हणजे गाडीवाल्याने मध्ये घातली, तिथं सुद्धा आता थोडा वेळ टाइमपास होईना आपला. बाकी काही नाही, बरं तर आपल्याला घुसून दिलं मध्ये या गाडीवाल्याने. कुठली काय RJ11 काय नाही, राजस्थानचाची. तर पाहू आता इथं किती टाइम लागतो काय. तर आत्ता इथं जस्ट चहा बी घेतलाय पंपावर. तर यो टोल पास करून इंडियनचा पेट्रोल पंप आहे आणि ही आपली धनोरानी म्हणजे जाने आपली, तुम्हाला तर माहिती. त्याला एक साईडला पार्किंग केलं तर का तर लय मस्त राहते नाही का. पाण्याची बाटली सांडली हो, यप्पा बाटली, पाणी होतं त्याच्यामध्ये. तर आपण आता नाही का वर्ध्याच्या जवळ आलेलो आहे. तर आपल्या मागं अजून 20 किलोमीटरवर एक गाडी आहे आणि तिच्या मागं 20 किलोमीटर आपली आहे. तर हा नेमका भाग आहे मध्ये. तर तुम्हाला गाडी कोणाची ही दाखवणार आहे मी. तर ते आला ना म्हणजे तिथे काय सर त्यांनी गाड्या पडलेल्या आहे. आपल्या गाड्या काय पडेल नाही आपण, तर आपल्या गाड्या 80 ब्लॉक आहे. तर तिथं एक सांगा मला कमेंट करून, गाड्या नाही का म्हणजे 80 म्हटलं तर स्पीड लिमिट किती पाहिजे, 80 पाहिजे का 90-100 म्हणजे कमेंट करून सांगा नाही का. 80-90-100 म्हणजे कंपनीत 80 आहे. तर आपल्या डोक्यात काय 90 करायचं ना. तुमच्या हिशोबाने किती पाहिजे, 90 का 100. तर कसं आहे अंदाज म्हणून सपोर्ट करून नाही का म्हणजे हे कमेंट करून सांगा. तर आपण कारंजाच्या मागं नाही का ते लेफ्ट साईडला पेट्रोल पंप आहे हे आपलं भारतचा. तर तिथं आता थांबलो. तिथं आपण घेतलं हे भाकरवड्या खायला, भारी लागायचं नाही का. डायरेक्ट 2 पाकिटं घेऊन घेतले. आता बरं टाइमपास काही ना काही खाल्लेलं बरं राहतं नाही का. नाही लागलेलं वाटत नाही. आपण तुम्हाला माहिती दुसरं काही खात नाही म्हणून हे घेतलं. स्टिंग नव्हती तेव्हा दुसरं काही म्हणलं नाही, दुसरं काही नको. हे जे आहे ना ते म्हणलं हो पुढं घेऊ काहीतरी. का तर आत्ताच मागलं बस झालं. का तर जादा वेळ थांबला असतं आपल्या मागं नाही का. अजून एक गाड्या 2 गाड्या आहे, आपली एक आहे आणि दुसरी जोडदाराची एक. तर चला थोडं पाहू टाइमपासमध्ये, चला थोडं होत नाही का. तर फायनली भावांनो आता आपण आलेलो आहे आता जालन्याच्या टोल प्लाझाला. तर या इथं उतरायला आवडी गेट आहे. नेमकं व्हिडिओ टायमाला नेमकं काय झालं होतं काय नो मला. ते बसवलं मध्ये चालू राहिला, याला एक तिथं खाली उतरायचं असं, नाही तर हा एक तर सरळ जाईल. काही त्याला इकडेच उतरायचं दिसतं त्याच्यामुळे एवढा निवांत चाललेला आहे. हा
संभाजीनगर शिक्या पाहा किती जीव आहे आपल्यात त्याचा. डायरेक्ट स्टिंग घेऊन आलाय आम्हाला. इकडे भैया कुठे खाली यायचं नाही काय तुला? हे आलाय जरा नको येऊ बाबा म्हणाव. ते येऊ राहिला जरा नको येऊ. तो अरे शरे आलेला आहे मागून. पाहावं लाग कुठे काय नो. वेलकम टू संभाजीनगर. तर आता वाजलेले 1:45. तर आपण झालेलो आहे संभाजीनगर मध्ये एंटर. तर बाकीच्या गाड्या मागायच्या काय अजून आलेल्या नाहीये. तर आपण चांगलं सगळं राहिलोय का तर टायमिंग वर गाडी गेलीच पाहिजे अशा हिशोबाने. आणि ते लय लांब नाही. 15 किलोमीटर एक नाही, 15 नंतर 30 किलोमीटर आहे. एवढंच अंतर आहे. आता आपली दुसरी गाडी नाही का चंद्राच्या टोलवर आहे आणि मी याच्यात आहे संभाजीनगरमध्ये. आमच्या तर त्याच्यात फक्त आता एवढं का 15 ते 20 किलोमीटर बाकी काहीच जागा नाही. काय विषय होतो आयुष्यात ब्रेकरला थांबावं लागत थोडं नाही का. आताच्या गाडीला कसं भंगाट निघून गेलं तरी काय वाटत नाही. तर तुम्हाला तर माहिती काय विषय होतो कसं काय. तर ज्यादा काय अडचण नव्हती पण काय झालं जरा आळस आल्यावेळी वाटायला लागला. त्याच्यामुळं डायरेक्ट खिडकी उघडी पोलीस चालू आहे. तर पाहू तर पुढं नाही का थांबलो तर थांबवण्यात नाही थांबायचं. तर आपल्या समामध्ये बांधला का नवीन लुक फुल थंडी वाजून राहिली. त्यांची कास्तवर आहे पण त्यांना थंडी कशी वाजते माहिती का. हे पाहिलं इकडली काच उघडी करून दिलेली मी. हे पाहिलं कसं खेळत आहे. फुल प्रेशर ना हवा येऊ राहिली फुल. आता आपल्या हाती तर राहते हाताला इतकं भारी वाटत ना. त्याच्यामुळे मी असं नियोजन करून ठेवलं का डायरेक्ट उघडी. पण इकडे समा म्हणजे हलवेगळीची डायरेक्ट नाही का फुल गारटलेली. तर ते झोप नाही हवा म्हणून म्हणजे झोप नाही का झोपाचा टाईप राहतो. मस्त थंड हवा आहे काहीच वाटत नाही. इतकं भारी वाटत ना. तर इतकी मजा आहे थंडीच्या वातावरणात. आपल्या गाडीची झोप आहे डायरेक्ट कुठं बसलेली. तर आपण आता आहे घोडेगावच्या जवळ. आता सांगतो 3 वाजून 8 मिनिटं झालेले घोडेगावमध्ये. तर काही नाही मग तर मित्रांनो मग करू रपा पास नगर वगैरे रप्पन पास करून घेऊ. तर याला काय झालंय काय नेमकं एवढं खेळू राहिलंय ते फेकूनच द्यावं लागत आहे का सकाळी. फायनली आम्ही आता आलेलो पांढऱ्याच्या पुला. हे बाय शर्या माजलेला बोकाड्या. तर टाटा बाय बाय नगर. तर आपण आता नगर पास नगर. तर शर्या पाहिला किती माजल्यावाने गोरायला आहे. भरलं का काय ओव्हर टायमिंग नाही काय हे नाही काय नाही तरी बळच रिपसायची. आपलं काही नाही आपण 80च्या लेवलला चालतो. 80च्या मापात. ज्यादा ओव्हर स्पीड नाही ओव्हर लिमिट नाही तोडायचं काही नाही चालायची आहे अशीच. आपल्याला जायचं किती अजून 111 किलोमीटर. तर अभी बज गए 4. तर 2 घंटे में रनिंग कटाना है अपने को भैया. तर 52 आपण आलेलो आहे आता सणसवाडी मध्ये. तर चक्रापूर वगैरे पास करून घेतलं. तर लय टाइम झाला आपल्याला आज नाही का. आज म्हणजे काही लय पण नाही होत तेवढ्याच्यात गाडी पोचतीच 11 घंट्यात आपल्याला माहिती. बाकीच्या गाड्या मागायचे. तर बघूया पुढं काय ट्रॅफिक वगैरे कसं आहे काय सगळं कळण आपल्याला. तर असे एक गाड्या चला त्या इकडून तिकडून एक. तर आपण आता आलेलो आहे खराडी बायपास आणि मधल्या नाही का इष्टा जायसाठी इष्टी महामंडळ. तर आपल्याला अजून राहिलेलं असेल तरी 17-18 किलोमीटर. 17-18 आहे का 12-13 किलोमीटर बसतो. तर पाहू आता जे असेल ते 17 असो 18 असो नाही 14-12 असो. पाहू आता तिकडे गेल्याशिवाय नाही कळायचं. पाहिलं काही सिग्नल पडेल आता. सिग्नल पाळा पण दिवसा रात्री नाही. तर आपण आता आलेलो आहे नाही का डायरेक्ट सिटी मध्ये. तर मार्केटच्या अलीकडला रोड आहे. तर इथून आता डायरेक्ट अरे यार ब्रेकर
तर आपल्याला जायचं इथून लेफ्ट, राईट नाही जायचं, इथं लेफ्ट लेफ्ट. तर हे जाणारा मार्ग आहे आणि ते येणाऱ्या गाड्यासाठी. पोचलो एकदाचा काट्यावर. आता ते समोरची गाडी काटा झाली का त्याच्यानंतर आपलाच नंबर आहे. तर 9275 ला इथं लावले खाली करले पाहिले का 3 शूटर. डिझेल झाकण कुठे रावले गाडीला? कुशल डिझेल झाकण खाली लोंबत होतं आणि बरं म्हणतो मी लावलं होतं. मग चावी आली कुठून? याने आणून लावली का? तर इकडं आपली गाडी लावली पलीकडे. कुठे गेली माझी गाडी? कुठं आहे? या गाडीच्या पलीकडे काय नको आलोरवाल्याच्या येरत पाहिला का भैया रोडला झोपतो. मी सोमावलं होतो तू झोपला नाही म्हणे. जागा आहे तो गाडी उभी करून झोपला शिटा. ही वाली गाडी बाय ये बाय किती भयंकर दिसतोय. तर गुड मॉर्निंग भावांनो. तर सकाळ सकाळी झाली गाडी खाली. सकाळी म्हणजे बरं लय लवकर गाडी खाली झाली पण मी रस लावून झोपलो होतो. आता 12 वाजत आले आणि आता नाही का नो एंट्री वगैरे सगळं उघडलेलं आहे. आणि आता भरायचं काय नियोजन आहे कसं आहे काय सगळं कळलं. तर बघू आता मी इथून आता काय भरायचं आहे कुठलं भरायचं हे सगळं आपल्या पुढल्या ब्लॉकमध्ये पण कळणार आहे. तर ह्या ब्लॉकला आपण इथं DN करून टाकू. आणि जे काय कसं आहे भावांनो, तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपल्या म्हणजे जे नवीन व्हिडिओ आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला पोच होतील नाही का. म्हणजे अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा, लाईक करा, काय असं कमेंट पण करून टाका.